आता सोडून बसलाय तिथं. मला 4 वर्षातून आज जागा कळले इथं बसायची. इथं मनामधली काळ, मनातील द्वेष आणि मनामधील ज्या वक्त्या अशा वाईटच्या भावना आहेत त्या इथं सगळ्यांनी जाळून खाक करायच्या. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही झालोय रेडी आणि आता आम्ही निघालोय कॉलेजला. बघा आम्हाला आता एकटा सोडून बसलाय तिथं. गाईज आता आम्ही इथं बसलोय जेवण वगैरे करून आता कॉलेजच्या इथं गार्डन मध्ये. 4 वर्षातून आज जागा कळले इथं बसायची. कशावरती सँडलवर माझा देऊ का माने 1700 आहे मला. कपडे साऊंड घेतली 5000 रुपयाचं 200 सारखं त्या आत्याच्या पोराचं सांगत असते तू काहीतरी घे. आत्याच्या पोरांना खरं बाहेरच्या घरात तुला खुले दिले. वर जाऊन झोपतो म्हणतो नाही तू कुठं बी झोप, तू नाही त्या माणसात राहायचं नाही. मेरा मुंह तो निकल गई, क्या बताऊं. तुमच्याकडे बी वास येतो कधी त्या खुलीत असतो काय माहिती. आताच म्हणलं भेटतोच होईल कॅमेऱ्यात. मी नाही बोलत, मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है. कॅमेरा बंद झाला की बोलतोय. बंद असं समज बंद आहे कॅमेरा. मी पण बंद आहे आता. गाईज आता आमच्या कॉलेजमध्ये चालू होळी. कमीला थोडसच लावा. तर आता मित्रांनो आमच्या आता कॉलेजमध्ये होळी जे ते साजरे होते. हा बघा आमचा व्याकी. बस ना भाई. हॅपी होली तुला पण. हॅपी होली गाईज, तुम्हाला पण हॅपी होली. दवाखान्यात प्रॉब्लेम आहे. दवाखान्यात जावं लागेल. हा दवाखान्यातून आला आणि लगेच ह्याला जे रंगानीचे तर माकलंय. सिअरला घेतलंय ना. हा बघा आमच्या कॉलेजचा सिअर. अक्का रंगाने माकलाय देऊ. मानेला तो काय रंगवलाय रे. मानेकडे बघ. दवाखान्यात जावं लागेल. ऐसा मत करो मेरी जान. आमच्या कॉलेजमध्ये चालू आता होळी आहे बघा. इथे रंगवा रंगवी बुशा. सगळी पब्लिकच पळाली. होळीनी सगळी पब्लिक आता. तुम्हाला काय रंगाला प्रॉब्लेम सगळ्यांना. सफेद हे मानेला परत ये कॅप घेऊन हे गेलंय कॅप विसरून. अरे ह्याच्यावर नका बोज देऊ, हे जाईल नाही भेटले त्यात पण. टोपी काय करोड रुपयाची का. एमसी स्टँड आहे. चल की बॅट. आता माने एका बॉल मध्ये धारणाची शक्यता आहे, कारण माने आपल्या उतुंग घ्या 6 रनाचा चौका मारलेला आहे मानेनं. हे संख्या 6 रनाचा मानेने चौका मारलेला आहे. माने हळू माने. आता कॅच दिलता की तुला. असा मार तुला बॉल दिसणार नाही. आणि स्टेप आउट तुला मारता येईल का. ए माने हांचील कुणाला. आता आमचा विश्व करतोय कॉमेंट्री. संकेत शिंदे तर हेच उत्कृष्ट असे गोलंदाज माने सोबत भूषण कोळेकर. आता एका बॉल मध्ये धारण काढायचे.
एक 10 रनाचा चौका मारला तर काहीतरी पॉसिबल आहे. ज्याने बॉल मारेल त्यानेच बॉल आणि आहे इथं. फिल्डिंग नाही इकडे, सावली फिल्डिंग आहे. होळी साजरी होते. कॉलेजमध्ये होळीचा प्रोग्राम केलेला आहे. इथं मनामधली काळ्या मनातील द्वेष आणि मनामधील ज्या वक्त्या अशा वाईटच्या भावना आहेत त्या इथं सगळ्यांनी जाळून खाक करायच्या. त्यासाठी एकदम जळण्यासाठी चांगलं हे गवत आणलेलं आहे. तर रात्री होळी दहनाचा कार्यक्रम होईलच आपल्या कॉलेजमध्ये. अष्टपैलू खेळाडू मैदानावरती दाखल भूषण कोळेकर. त्याने जर 6 रनाचा चौका मारला तर मॅच जिंकण्याची शक्यता आहे. आणि स्विंग गोलंदाज माने पायात टाकायचं. मी आज पुन्हा एकदा जिथे मॅगी तयार करतो, तर तुम्हाला मी आज जिथे मॅगी कशी बनवतात ते आज पूर्ण मी नाही दाखवणार आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे मॅगी कशी बनवतात. आणि आता मी जिथे वीकमध्ये सेकंड टाईम जिथे मॅगी तयार करतो आहे, तर मित्रांनो तुम्ही जिथे वीकमध्ये किती टाईम जिथे मॅगी तयार करता ते तुम्ही मला तिथे कमेंट करून जिथे नक्की सांगा. तर माझी मॅगी जिथे आता इथं तयार होत आहे, तर तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवत होता. तर मित्रांनो आता झाले झोपायचे आणि आता आम्ही इथं झोपतोय सर्व. इतर बाकीचे आता झोपले आणि आता मी पण झोपतोय. आणि आपला आजचा दिवस जो तो आता इथे संपला आहे. तर भेटत आता आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक शेअर कमेंट करून जिथे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करायला जिथे विसरू नका. तर भेटत आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.